गुड मॉर्निंग माय डियर स्टुडंट्स. टुडेज टॉपिक, आज आपण क्लास 9चा फर्स्ट चॅप्टर अल्जेब्राचा फर्स्ट चॅप्टर शिकणार आहोत. त्या फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे सेट. त्याला मराठीत म्हणतात संच. आता संच म्हणजेच काय असते? समूह. संच म्हणजे काय? एक प्रकारचा संच म्हणजे समूह किंवा कलेक्शन. आपण त्याला ग्रुप पण म्हणू शकतो. ठीक आहे, मराठीत आपण समूह पण म्हणू शकतो. आता सेट्स हा जो चॅप्टर आहे हा 9th क्लासमध्ये पहिलाच चॅप्टर आहे आणि अगदी नवीन चॅप्टर आहे. अगदी नवीन आहे आणि सोपा चॅप्टर आहे. आता नवीन चॅप्टर आहे म्हणून घाबरण्याचं काहीही कारण नाही, फक्त त्याला समजायचं आहे. आपण त्याला खूप चांगल्या प्रकारे समजू. सर्वात आधी संच म्हणजे काय? समूह एक प्रकारचा, किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण ग्रुप्स म्हणतो. आणि आपण मराठीमध्ये संच, समूह अशा प्रकारे म्हणू शकतो. आणि याचा इंग्लिशमध्ये चॅप्टरचं नाव आहे सेट्स. फर्स्ट चॅप्टर आहे आणि त्याचं नाव काय? सेट्स. सेट्स म्हणजे काय? समूह किंवा संच. आता मी इथे काही एक्झाम्पल्स घेते इथे. सेट्स ऑफ नॅचरल नंबर्स. दुसरा आहे सेट्स ऑफ रॅशनल नंबर. नंतर पाहू आपण याला. सेट्स ऑफ रॅशनल नंबर. तिसरा पाहू आपण ग्रुप ऑफ बॉईज. स्ट्रॉंगेस्ट फोर्थ ऑफ महाराष्ट्र. चौथा, पाचवा स्टार्स इन द स्काय. स्टार्स इन द स्काय. ऑल वी हॅव सीन ऑल दी 5 एक्झाम्पल्स. पहिला एक्झाम्पल आहे सेट्स ऑफ दी नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर म्हणजे कोणते नंबर? काउंटिंग नंबर्स. नॅचरल नंबर म्हणजे काय? काउंटिंग नंबर. विच आर दे? एक्झाम्पल्स आहेत 1, 2, 3, 4. म्हणजे अगदी काउंटिंग नंबर. त्याला आपण नॅचरल नंबर म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर फक्त 1, 2, 3 हे काउंटिंग नंबर्स उभे राहतात. ठीक आहे. नंतर आहे सेट्स ऑफ दी रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे अपॉनवाले है ना, जसे P/Q फॉर्ममध्ये जे नंबर्स असतात. फॉर एक्झाम्पल 4ला कशाने लिहू शकतो आपण? 4/1, 2/3, 5/3 एक्सेट्रा. दीज आर दी रॅशनल नंबर्स. ग्रुप ऑफ दी बॉईज, मुलांचा समूह. स्ट्रॉंगेस्ट फोर्ट ऑफ दी महाराष्ट्र. स्ट्रॉंगेस्ट म्हणजे मजबूत, सर्वात मजबूत. फोर्ट म्हणजे काय? किल्ला. महाराष्ट्रातील सर्वात मजबूत किल्ला. नंतर आहे स्टार्स इन दी स्काय. आकाशातील तारे. आता याच्यापैकी सेट्स ऑफ द नॅचरल नंबर म्हणजे पटकन आपल्या लक्षात येते डोळ्यासमोर. सेट ऑफ दी रॅशनल नंबर पण आपण सांगू शकतो पटकन. ग्रुप ऑफ दी बॉईज पण सांगू शकतो. ठीक आहे, कारण आपण त्याला मोजू शकतो, आपण त्याला काउंट करू शकतो. जे काउंटेबल आहे, जे स्पेसिफाय होऊ शकतात. आणि स्ट्रॉंगेस्ट फोर्ट ऑफ दी महाराष्ट्र. आता महाराष्ट्रातील सर्वात मजबूत किल्ला किंवा फोर्ट. आता माझ्या मते मला जर विचारलं, मी सांगेल की सर्वात मजबूत किल्ला कोणता आहे? मला वाटला प्रतापगड. दुसरी एखादी तिला काय वाटला? तिने सांगितलं उत्तर शिवनेरी. तर हा काही वेल डिफाईन होत आहे का? नाही. सर्वांचे व्ह्यू ते आपापल्या व्ह्यूनुसार सांगतील. त्यांना जे वाटेल ते स्ट्रॉंगेस्ट सांगतील. नंतर नेक्स्ट वन इज आहे स्टार्स इन दी स्काय, म्हणजे आकाशातील तारे. आकाशातील तारे खूप सारे, आपण त्याला मोजू शकतो का? ॲक्च्युली दे आर दी ग्रुप्स, दे आर दी कलेक्शन्स, बट वी कांट डिफाईन वेल.
आपण त्याला वेल डिफाईन करू शकत नाही. म्हणजेच हे जे आहेत हे दोन, हे काय वेल डिफाईन ग्रुप आहे का यांचा? नाही. म्हणून आपण याला जे वेल डिफाईन आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो? सेट्स म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो? सेट्स. तर मॅथमॅटिक्समध्ये पहिला चॅप्टर आहे सेट्स, जो वेल डिफाईन कलेक्शन आहे त्याला आपण म्हणू शकतो सेट्स. त्याला काय म्हणतो? सेट्स. आणि हे जे दोन आहेत ज्याला वेल डिफाईन करता येत नाही, ज्याच्यामुळे वेल स्पष्टीकरण होत नाही, त्याला आपण काउंट करू शकत नाही, अशाला म्हणतात, अशाला सेट्स म्हणता येणार नाही. म्हणजे सेट्सची डेफिनेशन काय ॲक्च्युली? आता डेफिनेशन पाहून घेऊ आपण. सेट्स मीन्स दी कलेक्शन ऑफ well defined groups of object. म्हणजे सेट्स काय? वेल डिफाईंड ग्रुपचा कलेक्शन, वेल डिफाईंड ऑब्जेक्टचा ग्रुपचा कलेक्शन्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? सेट्स म्हणतो. सेट्स म्हणजे ऑलरेडी ग्रुप्स किंवा कलेक्शन म्हणता येईल, बट सेटची जर मॅथमॅटिकल डेफिनेशन पाहिलं तर तो कसा पाहिजे? वेल डिफाईंड ग्रुप्स. कसं पाहिजे? वेल डिफाईंड ग्रुप ऑफ जी ऑब्जेक्ट, दॅट इज कॉल्ड सेट्स. एक्झाम्पल घेऊ शकतो आपण इथे. आर्मी इज ऑल्सो कलेक्शन और ग्रुप. आर्मी. नेव्ही आहे, नेव्ही पण घेऊ शकतो. नेव्ही ऑल्सो कलेक्शन ऑफ दी ग्रुप्स. नंतर आहे फुलांचा समूह, त्याला काय म्हणतो? बुके ऑफ फ्लावर्स. नंतर थर्ड वन इज पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा थवाला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्लॉक ऑफ दी बर्ड्स. पक्ष्यांचा थवा. एखादा घेऊन घेतो आता. सेट्स ऑफ दी होल नंबर. एखादा तुम्ही सांगा, अजून एखादा आठवतो आपण. सेट ऑफ दी होल नंबर, फ्लॉक ऑफ दी बर्ड्स. सांगा एखादा. एक्सेट्रा म्हणू शकतो आपण इथे. एक्सेट्रा. चला एवढेच आहेत. आता पहा खूप सारे आहेत पण सांगता येते आपल्याला ते. आता ह्याच्यामध्ये पहा आर्मीमध्ये खूप सारे सैनिक असतात, तर त्याला खूप सारे सैनिक नंतर आपण काय म्हणतो? त्याला एक वेल डिफाईंड कलेक्शन, त्याचं नाव आहे आर्मी. नेव्ही माहीत आहे, जे नौदलातले हे आहेत, नौदल आहे त्यांना नेव्ही म्हणतो आपण. एअर पण आहे, पण आपण दोनच घेतला, आर्मी आणि नेव्ही. दुसरे बुके ऑफ दी फ्लावर्स. खूप सारे फुलं असेल, त्यांचा बंच असेल, तर त्याला आपण फुलांचा समूह न म्हणता त्याला एक नाव आहे, दॅट इज बुके ऑफ दी फ्लावर्स. त्याला नाव काय? बुके ऑफ दी फ्लावर्स. नंतर पक्ष्यांचा थवा. खूप सारे पक्षी आले की आपण असे म्हणतो की त्याला खूप सारे पक्षी? नाही, त्याला आपण म्हणतो फ्लॉक ऑफ दी बर्ड्स. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, पक्ष्यांचा थव्याला म्हणतात फ्लॉक ऑफ दी बर्ड्स. नाव नेक्स्ट म्हणजे सेट ऑफ दी होल नंबर्स. आता होल नंबरची स्टार्ट कुठून होते? 0 पासून. 0 फक्त जे काउंटिंग नंबर आहे, नॅचरल नंबरमध्ये एक फक्त मेंबर ॲड होतो, तो कोणता असतो? 0. म्हणजे होल नंबर कोणते आहे? 0, 1, 2, 3 अँड सो ऑन, म्हणजे डॅश डॅश डॅश, म्हणजे खूप सारे तिकडे अजून वाढत राहतील. दॅट इज दी whole number. Are the sets, are the well defined collection. Army is the well defined collection. Bouquet of the flower is also well defined of the collection. Flock of the bird is well defined of the collection. Set of the whole number, well defined collection of the numbers. Here the well defined of the collection of the number. Now what is the definition of sets? Sets is the collection of well defined group of the object. The collection of the well defined group of the object. That is the definition of sets. Sets म्हणजेच काय? संच. सेट्सला काय म्हणतात? संच म्हणतात. आता आपल्याला हा पहिलाच चॅप्टर आहे आणि पहिल्या चॅप्टरचं नाव काय? संच म्हणजेच सेट्स.
सेट्स आपण काय शिकतो? सेट्स. आता सेट्स थिअरी. आता सेट्स हा चॅप्टर आहे. आता याचं नाव सेट्स आहे, पण आधी याचं नाव होता सेट थिअरी. याचं नाव काय होता? सेट्स थिअरी. आता सेट्स लिहिताना जनरली सेट्स आर represented by capital alphabets, capital alphabets of अल्फाबेट्स म्हणायचं, जे कॅपिटल लेटरने आपण त्याला दर्शवू शकतो. अँड मेंबर्स ऑफ दी सेट्स आर represented by small letters. आपण एखादं एक्झाम्पल पाहू. आणि याचा जो सेट्स लिहिताना एक ब्रॅकेट यूज केला जातो, तो ब्रॅकेट असतो कर्ली ब्रॅकेट. सेट्स लिहिताना कर्ली ब्रॅकेटचा उपयोग. फॉर एक्झाम्पल लिहून दाखवते मी एखादं इथे. एक्झाम्पल आहे, A is the set of vowels in the alphabet. Vowels in the alphabet. आता vowels कोणकोणते आहेत इंग्लिश अल्फाबेटचे? A, E, I, O, U. काय? A, E, I, O, U. त्याला एकासोबत लिहितात का नाही? आता सेट थिअरीमध्ये याला लिहिण्याची जरा स्टाईल वेगळी आहे. कसं लिहितात पहा? A is the set of A, E, I, O, U. पहा, हा सेट्स आहे. सेट्स कशाने दर्शवला मी? कॅपिटल लेटरने. ठीक आहे. आणि हे जे मेंबर आहेत याचे, हे एलिमेंट्स किंवा याला मेंबर म्हणतो आपण, हे जे मेंबर्स आहे हे स्मॉल लेटरने लिहिलेले आहे. बरोबर आहे. ए हा अल्फाबेट आहे, वॉवेल्स आहे ई, आय, ओ, यू. अँड ऑल दी मेंबर्स आर सेपरेटेड बाय कॉमा, बिटवीन देअर कॉमा. ओके. अँड दीज सेट्स आर रिप्रेझेंटेड बाय कर्ली ब्रॅकेट. याला कोणता ब्रॅकेट म्हणतात? कर्ली ब्रॅकेट. हां, ए, ई, आय, ओ, यू हे काय झाले? याचे ए सेटचे एलिमेंट्स झाले. हे काय झाले? याचे एलिमेंट्स. याला वाचायचं कसं? ए इज द सेट ऑफ वॉवेल्स इन दी अल्फाबेट. हां, दुसरा एखादा एक्झाम्पल घेते. बी इज द सेट ऑफ 1, 2, 3, 4, 5. आता याला कसं वाचायचं पहा. बी इज द सेट ऑफ, हे काय? काउंटिंग नंबर्स. मीन्स कोणते? नॅचरल नंबर. काउंटिंग नंबर म्हणजेच काय? नॅचरल नंबर. आपण याला म्हणू शकतो बी इज द सेट ऑफ नॅचरल नंबर. बी इज द सेट ऑफ नॅचरल नंबर. एखादा एक्झाम्पल घेतो अजून. एखादी स्पेलिंग घेऊन घेतो. ठीक आहे. एखादी स्पेलिंग घेतो मी इथे. सन. हां, SON. हे स्पेलिंग आहे, नाव आहे, म्हणून आपण याला कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं आहे. ठीक आहे. अजून एखादा एक्झाम्पल घेतो. 2, 4, 6, 8 and so on. Now D is the set of even numbers. D is the set of even number. 2, 4, 6, 8 हे काय? even numbers आहे. These are the even numbers. Means D is the set of even numbers. म्हणजे सेट्स रिप्रेझेंट कशाने करतात? कॅपिटल लेटरने. आणि त्याच्या आतमधले जे एलिमेंट्स आहे दे आर रिटन बाय स्मॉल लेटर. लेटर असेल तर स्मॉल लेटरने आणि नंबर असेल तर नंबरने आपण त्याला दर्शवू शकतो. These are the sets. We have given 4 examples. How many examples? 4 examples. That is sets. आणि they sets जे एलिमेंट्स असतात they are separated by comma. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मला की सेट्स थेरी लिहिताना जे एलिमेंट्स लिहिताना त्याच्यामध्ये जर डबल एखादा अक्षर येत असेल तर तो रिपीट केला जात नाही. फॉर एक्झाम्पल टॉसची स्पेलिंग काय? TOSS. टॉसची स्पेलिंग काय? TOSS. पण सेट थिअरीमध्ये लिहिताना त्याला
TOS एवढेच एलिमेंट घेतला जाईल, कारण यस डबल आहे म्हणून त्या यस डबल रिपीट होणार नाही. फॉर एक्झाम्पल मी लिहून दाखवते इथे 5वा T फॉर टॉस करते, TOS बरोबर आहे. टॉसची स्पेलिंग रिअली काय आहे, TOSS की आहे TOSS. पण इथे सेट थिअरीमध्ये मी आताच सांगितलं की लेटर्स रिपीटेड होत नाही. लेटर्स रिपीटेड होतात का नाही,